आमच्या वेळी म्हणजे आम्ही लहान असताना घरातल्या मोठ्या लेडीज लोक जेवण बनवायच्या आणि ते बघत बघत आम्ही शिकायचो. तर जेव्हा स्वतः बनवायला लागलो तेव्हा मी एकदा शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवलेली. तर आजी मला काय म्हटली की बाई तू काय शेवग्याच्या शेंगा जास्त वेळ आमटीत शिजवली नाहीस, त्यामुळे त्या शेंगांना तितकी प्रॉपर आमटीची टेस्ट लागलेली नाही आहे. ती तसं म्हटल्यानंतर एक गोष्ट मला रिअलाईज झाली की शेवग्याच्या शेंगा 50% तशा शिजवायच्या मोकळ्या आणि मग नंतर त्या आमटीत शिजवल्या की त्यांना खूप छान टेस्ट येते. तेव्हापासून मी आमटी अशी बनवते. तर तेलात जिरे मोहरी घातल्यानंतर ठेचलेला लसूण कढीपत्ता घालायचा, कांदा टोमॅटो मी घालते, नाही घातला तरी चालतो, आणि तो छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये तेलातच लाल तिखट म्हणजे चटणी छान भाजून घ्यायची आणि मी थोडासा माझ्याकडचा मसाला म्हणजे खोबऱ्याची चटणी घालते त्यामध्ये. आणि मग काय शिजलेली डाळ आणि शेवग्याच्या शेंगा घालून गूळ आमसूल किंवा चिंच घालून मीठ घालून छान त्याला उकळी काढायची आणि थोडं शिजवून घ्यायचं. मग कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व करायची. खूप छान टेस्टी होते. चपाती बरोबर भाजीसारखी खातात माझ्या इथे.